नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित भाग 2 मधील सराव संच 2.1 मधील 6वे उदाहरण बघणार आहोत. त्यापूर्वी आतापर्यंत चॅनलवर जे काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते सर्व व्हिडिओ तुम्ही क्रमाने बघत राहा आणि तुमच्या नोटबुकमध्ये सर्व उदाहरणांचा सराव करा. चला तर मग आता आपण काय करूया, 6वे उदाहरण बघू. तर आता यामध्ये एका चौरसाचा कर्ण 10 सेमी आहे, तर त्याच्या बाजूची लांबी व परिमिती काढा. तर आता इथे आपल्याला दोन प्रश्न विचारलेले आहेत, बाजूची लांबी आणि परिमिती काढायची आहे. तर हे उदाहरण जे आहे हे तुम्हाला 10वीला आहे आणि महाराष्ट्रात होणाऱ्या सर्व स्पर्धात्मक परीक्षेमध्ये हे प्रश्न म्हणजे हा जो उदाहरण आहे तर हे उदाहरण विचारलं जातं. तर तेव्हा तुम्ही म्हणजे तुमच्या विद्यार्थ्यांसाठी देखील आणि तुमच्या 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील महत्वाचं उदाहरण आहे. तर मग आता आपण काय करू, हे उदाहरण व्यवस्थित समजून घेऊ. तर आता याच्यामध्ये बघा, आपल्याला एका चौरसाचा कर्ण, मग चौरस म्हटल्यानंतर आपल्या समोर लगेच काय, चार बाजू समान असणारा एखादा चौकोन आपल्या समोर येतो. म्हणजे आता आपण येथे चार बाजू समान असणारा एक चौरस काढून घेतलेला आहे आणि पुढे त्याचा कर्ण घेतलेला आहे. कर्ण हा जो आहे तो कसा येतो, दोन जे बिंदू आहेत त्यांना जोडणारा आणि तो बरोबर मधून गेलेला पाहिजे. म्हणजे इथे आपल्याला चौरसाला दोन कर्ण काढता येतील, पण आपण एकच काढून घेतलेला आहे कारण आपल्याला एकच कर्ण पाहिजे इथे, का त्यावरून आपल्याला बाकीची माहिती म्हणजे जे काही आपल्याला विचारलंय ते काढता येईल. तर आता इथे कर्णाचं माप किती दिलेलं आहे, म्हणजे कर्णाची लांबी किती दिलेली आहे, आपल्याला 10 सेमी दिलेली आहे. मग आता पुढे आपल्याला काय विचारलंय बघा, का म्हणजे आपल्याला कर्ण दिलेला आहे 10 सेमी आणि बाजू दिलेले आहेत का, नाही. तर आपण मग परिमिती आणि बाजू हे दोन्ही आपल्याला विचारलेले, मग त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला इथे बाजू x मानावी लागेल. म्हणून आपण काय केलं, बाजू x मानली. आता इथे चार साईडला पण मी बाजू असं लिहिलंय चार बाजूंना, तसे एका बाजूला म्हटलं तरी चालतं. तर आता बघा, म्हणजे चौरसाच्या चारही बाजू कशा असतात, सारख्या असतात. मग आता त्यानंतर आपल्याला एक महत्वाचा पॉइंट मिळतो, जर आपण एक कर्ण घेतला तर आपल्याला तिथे काय झालंय, दोन त्रिकोण मिळालेत. मग आता आपण एक त्रिकोण घेऊ येथे एबीसी, कारण एबीसी घेतला का आता तिथे आपण बी काय दाखवू शकतो, 90 अंश दाखवू शकतो, कारण उच्चारायला पण सोपं आहे आपल्याला एबीसी. म्हणून आपण काय केलंय, एडीसी घेण्याऐवजी कोणता घेतलाय, इकडचा घेतलाय. मग आता आपल्याला या त्रिकोणामध्ये काय काय दिसतंय ते बघायचंय. तर येथे आपल्याला अगोदर सुरुवातीला काय दिसतंय, का बी हा काय आहे, 90 अंश आहे. मग येथे आपल्याला पॉइंट तो घेता येईल का, कोन बी बरोबर 90 अंश. हा 90 अंश असल्यामुळं काय झालं येथे, म्हणून हा जो त्रिकोण आहे, त्रिकोण एबीसी हा काय झालाय, काटकोन त्रिकोण झालाय. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, त्रिकोण एबीसी हा काय आहे, काटकोन त्रिकोण. हा काटकोन त्रिकोण. त्यानंतर आता या काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याकडे काय आहे ते बघता येईल आपल्याला. तर काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याकडे कर्ण आहे आणि आपण बाजू x मानली, म्हणजे दुसरी बाजू देखील काय झाली, x झाली. तर येथे आपण काय करू, त्रिकोण एबीसी हा काय आहे, काटकोन त्रिकोण आहे. आता यामध्ये आपल्याला काय करायचंय, यावरून आपल्याला कर्ण आहे, बाजू आपण x मानली आहे, मग आपण पायथागोरसचं प्रमेय येथे वापरू शकतो. म्हणजे आपल्याला काय करता येईल, बाजूची किंमत काढता येईल. मग आता बाजूची किंमत काढण्यासाठी आपण येथे लिहून घेऊ. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय म्हणता येईल आपल्याला येथे, पायथागोरसच्या प्रमेयानुसार. आता पायथागोरसचं जे प्रमेय आहे ते तुमचं चांगलं पाठ झालेलं असेल. तर पायथागोरसचं प्रमेय काय आहे, कर्ण वर्ग बरोबर इतर बाजूंच्या वर्गांची बेरीज. आता इथे पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण लिहून घेतलंय. नंतर काय करू आपण, आता सूत्र न टाकता डायरेक्ट किमती टाकू शकतो. आता आपल्या ते चांगलंच पाठ झालेलं आहे. मग आता येथे आपल्याला काय करावं लागेल बघा, अगोदर कर्ण घ्यायचा म्हणजेच एसी वर्ग बरोबर, मग आपल्याला उरलेल्या दोन बाजूंचा वर्ग म्हटल्यानंतर येथे आपण त्रिकोण एबीसी घेतलाय, म्हणून बाजू काय येतील, AB वर्ग
अधिक BC वर्ग, AB वर्ग अधिक BC वर्ग. आता आपण इथे काय करू, यांच्या सर्व किमती ठेवून घेऊ. बाजू काय मानली आपण, x मानली, म्हणून या बाजू काय होतील, x होतील. AC किती दिलेला आहे आपल्याला, 10 दिलेला आहे, म्हणून येथे 10चा वर्ग आपल्याला घेता येईल. आणि पुढे मग काय करता येईल, x वर्ग अधिक x वर्ग घेता येईल. मग येथे पुढे आपण x वर्ग अधिक x वर्ग घेऊ. आता आपल्याला काय करायचंय, हे समीकरण सोडवायचंय. तर त्यासाठी बघा, आता येथे x वर्ग अधिक x वर्ग आहे, यांची काय होईल, येथे बेरीज होईल. म्हणजेच x वर्ग अधिक x वर्ग 2x वर्ग होईल. आणि डाव्या बाजूला काय होईल, त्याचा वर्ग होईल, 10चा वर्ग. 10चा वर्ग काय आहे, 10 10 100. अतिशय सोपं आहे, सहज काढता येईल असं. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वर्ग कसे काढायचे म्हणजे तोंडीच, तर ते सांगितलेलं आहे, तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. आता येथे आपण काय केलं, याचा वर्ग केला. वर्ग केल्यानंतर आपल्याला आता हे काय, 2 उजव्या बाजूला काय आहेत, गुणिले, डाव्या बाजूला आहेत आणि काय होतील, भागिले. म्हणजे आपण येथे लगेच काय करू, बाजू बदलून लिहून घेऊ. म्हणजे x वर्ग बरोबर 100/2. आता येथे ही स्टेप अशी पण होऊ शकते का, 100/2 बरोबर x वर्ग. मग मी तिला काय केलं, अशा फॉर्म मध्ये घेतलं, कारण शक्यतो आपण चल काय करतो, डाव्या बाजूला, आणि ज्याची किंमत काढायची ती उजव्या बाजूला घेतो, म्हणजे ते थोडंसं आपल्याला सोपं वाटतं म्हणून. मग आता इथे बघा, 2नी काय करायचं, या 100ला भाग द्यायचा आहे. म्हणजेच काय येईल, येथे 2×5 = 10 होईल. आणि उरलेला जो लाडू आहे, तो लाडू तसाच पुढे 5 वर ठेवावा लागेल. म्हणजे किती झाले, 50. 100च्या निम्मे 50. पहिलीच्या मुलाला देखील सांगता येईल, अतिशय सोपं आहे. मग आता मात्र आपल्याला वर्गमूळ काढावं लागेल, कारण x वर्ग आहे डाव्या साईडला, म्हणून येथे काय करावं लागेल, दोनही बाजूंचं वर्गमूळ घेऊ. दोनही बाजूंचं वर्गमूळ घेताना काय होतं, डाव्या बाजूचं जे असं समजा x वर्ग आणि असं चिन्ह आलं तर हे दोन्ही निघून जातात. बरोबर काय राहतं, फक्त इथे x राहतात आणि पुढे बरोबर वर्गमुळात काही जी संख्या असेल तिचं वर्गमूळ काढायचं. म्हणून आपण डायरेक्ट येथे काय करतो, वर्गमुळाच्या चिन्हात 50 लिहून घेतो. म्हणजे ही टोपी काढतो डाव्या साईडला ठेवलेली चलावरची, आणि याला काय करतो, छान पैकी रेनकोट किंवा तुम्ही समजा थंडीच्या दिवसात स्वेटर वगैरे घालत असाल तर अशा प्रकारे त्याला ते घालून देतो. आणि नंतर मग त्याला थंडी वाजते म्हणून थंडी पण काढू शकतो आपण. तर आता म्हणून काय करायचंय, त्याचं वर्गमूळ घ्यायचं. थंडी काढायची म्हणजे काय करायचंय, वर्गमूळ. मग 50चं वर्गमूळ घेताना आपल्याला काय करावं लागेल, बघा येथे 50चं तर डायरेक्टली वर्गमूळ निघत नाही, म्हणून त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला येथे त्याची फोड करावी लागेल. म्हणजे त्याचे अवयव पाडून घ्यावे लागतील. तर बघा, 50चे अवयव असे पाहिजे आपल्याला की एका संख्येचं वर्गमूळ निघलं पाहिजे, असे अवयव पडले पाहिजे. तर 50चे एका संख्येचे वर्गमूळ घेता येईल असे अवयव कोणते पडतात, तर 25 दुने 50, म्हणजे 25चं वर्गमूळ निघतं 5. म्हणजे आपल्याला येथे 25 गुणिले काय करावं लागेल, इथे 2 घ्यावा लागेल. मग अशा प्रकारे आपण त्याचे फॅक्टर म्हणजे अवयव घेतले. आणि आता आपण पुढे काय करू, तर 25चं वर्गमूळ घेऊ. ते किती येईल, 5 येईल. आणि वर्गमुळाच्या चिन्हात हे 2 असेच्या असेच राहतील. म्हणजे आपल्याला बाजू काय येथे मिळाली, बाजू काय मिळालेली आहे, काय येथे x बरोबर काय आली बाजू आपली, 5 वर्गमुळात 2. अशा प्रकारे आपल्याला ही काय मिळाली, बाजू मिळाली. तर आता आपण पुढे काय करू, चौरसाची परिमिती पण आपल्याला काढायला सांगितली, ती चौरसाची परिमिती काढून घेऊ. आता येथे बघा, चौरसाची परिमिती हे आपण सूत्र घेतलंय. तर चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय आहे, 4 गुणिले बाजू. मग आता येथे आपल्याला काय करायचे, बघा बाजू आपली तर निघालेली आहे, मग 4 गुणिले बाजू किती निघाली, 5 वर्गमुळात 2 निघालेली आहे, ती त्याच्या जागेवर काय करायची, ठेवायची. आणि आता यांचा काय करावं लागेल आपल्याला, गुणाकार. तर गुणाकार कसा करायचा, बाहेर जे पद आहे वर्गमुळाच्या चिन्हाच्या, तर त्या दोन्हींचा काय करायचा, गुणाकार करायचा. म्हणजे वर्गमुळातल्या जी संख्या आहे तिच्याशी गुणाकार करायचा नाही, फक्त यांचा काय गुणाकार होईल. म्हणजे येथे काय येईल, 4×5 = 20 येईल आणि वर्गमुळात 2. अशा प्रकारे आपल्याला येथे चौरसाची बाजू आणि चौरसाची परिमिती दोन्ही काय झालं, येथे मिळालंय. तर चौरसाची बाजू किती मिळालेली होती आपल्याला, 5 वर्गमुळात 2 सेमी. आणि चौरसाची परिमिती किती मिळालेली आहे ती पण लिहून घेऊ. आत्ताच आपण काढलेली आहे चौरसाची परिमिती. तर मी इथे चौ हा शब्द शॉर्टकट मध्ये लिहिला आहे, म्हणजे चौरसाची एवढा मोठा शब्द लिहिण्यापेक्षा
शॉर्टकट केले तर तुम्ही लक्षात घ्या. चौरसाची परिमिती बरोबर आपली किती आली आहे? 20 वर्गमुळात 2 सेमी. मग येथे आपण ते पण लिहून घेऊ, 20 वर्गमुळात 2 सेमी. अशा प्रकारे आपल्याला या दोनही प्रश्नांचं उत्तर मिळालं. हा प्रश्न मी तुम्हाला मगाशीच सांगितलं का इतर स्पर्धात्मक परीक्षांना देखील अशा टाईपचा प्रश्न विचारला जातो. जर तुम्हाला देखील इतर स्पर्धात्मक परीक्षा द्यायच्या असतील तर तुम्ही हे जे उदाहरण आहे ते चांगलं लक्षात ठेवा. आता आपण यानंतरचे 7वे उदाहरण बघू. आकृतीमध्ये आता हे 7वे उदाहरण आहे, त्यामध्ये आता आपल्याला आकृती दिलेली आहे, तर त्यामध्ये बघू आपण काय दिलंय ते. तर येथे बघा, कोन DFE बरोबर 90 अंश, रेख FG, लंब रेख ED. जर GD बरोबर 8, FG बरोबर 12, पबजी नाही FG, नीट बघा येथे, FG बरोबर 12. तर आता आपल्याला येथे काय सांगितलंय बघा, EG त्याची लांबी काढायची, त्यानंतर पुढे FD त्याची पण लांबी काढायची आणि पुन्हा EF याची देखील लांबी काढायची. अशा प्रकारे आता येथे आपल्याला 3 प्रश्न सोडवायचे आहेत. तर आता आपल्याला अगोदर काय करावं लागेल बघा, जी काय दिलेली माहिती आहे आपण ती अगोदर लिहून घेतो व्यवस्थित. तर ती आपण येथे मांडून घेतली आहे बघा. तर यामध्ये पहिल्या वेळेस आपल्याला आधी काय लिहावं लागेल, त्रिकोण दिसतोय म्हणून येथे आपण त्रिकोणाचं नाव घेतलं. येथे आपल्याला कोन दिला होता DFE, त्यावरून आपण काय केलं, येथे त्रिकोण घेतला. मग हा जो त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण आहे हे आपल्या सहज लक्षात येतं. तर येथे बघा, आपण येथे हा 90 अंश दिला म्हणजे लगेच लक्षात येईल की हा काटकोन त्रिकोण आहे. त्रिकोण DFE मध्ये कोन F बरोबर 90 अंश. आणि त्यानंतर बघा काय झालंय का, शिरोलंब FG, आकृतीमध्ये बघा शिरोलंब FG हा कर्णाचे 2 भागामध्ये काय करतो, विभाजन करतो. मग आता याने काय केलंय, कर्णाचे 2 भागामध्ये विभाजन केलंय. म्हणून आपल्याला येथे काय करता येतं का, हे जे D, G आणि E हे एका रेषेत बसलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट, जर शिरोलंबामुळे जर कर्णावर तो जर शिरोलंब टाकला तर त्यामुळे काय होत असतं, 2 भागामध्ये विभाजन होतं. आणि अशी जर स्थिती आली तर त्यावेळी काय करायचं असतं, हे आपल्या चांगलं लक्षात आलं असेल की भूमिती मध्याचं काय प्रमेय वापरायचं. म्हणून येथे आपण लिहून घेतलं भूमिती मध्याच्या प्रमेयावरून. म्हणून आपल्याला आता येथे काय करता येईल, भूमिती मध्याच्या प्रमेयावरून एकाची किंमत काढता येईल. आता कशाची किंमत काढता येते ते बघू आपण. तर यामध्ये आपल्याला बघा, स्टार्टिंगला सुरुवातीला काय घ्यावं लागेल, FG. म्हणजे आपण भूमिती मध्याच्या प्रमेयामध्ये पहिलं काय करतो, शिरोलंब घेतो त्याचा वर्ग, आणि च्या बरोबरीत काय करतो, ज्या कर्णावर लंब टाकलेला आहे त्या कर्णाचे 2 विभाजन झालेलं आहे, म्हणजे 2 विभागणी झाली, त्या भागाची नावं येथे घेतो. म्हणजे आता इथे बघा, पहिला भाग कोणता झालेला आहे, एक DG हा एक भाग आहे. त्यानंतर गुणिले दुसरा भाग कोणता झालाय, EG. कोणता घेता येईल आपल्याला, EG. आणि आपल्याला पहिलं जे प्रश्न विचारला आहे, काय विचारले, EG काढा. तर आपल्याला EG सहज काढता येईल. तर त्यासाठी आता बघा आपल्याकडे काय काय किमती आहेत. येथे FG ची किंमत आहे. आता येथे काय केलंय, आपल्याला प्रश्नामध्ये देताना GD दिलेला आहे. मग आपण येथे GD लिहून घेऊ. DG लिहिला तरीच काय फरक पडत नाही. DG किंवा GD हे काय आहेत, सारखेच आहेत. पण तरी पण मी तुम्हाला व्यवस्थित लक्षात यावं म्हणून येथे काय करते, GD घेते. म्हणजे कशाची किंमत ठेवायची हे तुमच्या लक्षात येईल. आता येथे बघा, FG वर्ग, म्हणजे येथे वर्ग दिलेला आहे FG चा. मग आपल्याला FG किती दिलेला आहे, 12 दिलेला आहे. मग आता इथे किमती आपण ठेवून घेतोय त्याच्या. मग 12चा काय करावं लागेल, इथे वर्ग घ्यावा लागेल. मग GD किती आहे आपल्याकडं, 8 आहे, तो जसाची तसाच ठेवायचा आहे. आणि EG मात्र आपल्याला याला या वर्ग नाही काही नाही म्हणून तो तसाच ठेवला. आता 8 घेतलेत म्हणजे GDच्या ऐवजी. आता येथे बघा, EG आपल्याकडे नाहीये, तो काढायचा आहे म्हणून तो तसाच ठेवायचा. मग अशा प्रकारे आपण EG खाली घेतला आणि GDच्या ऐवजी 8 घेतले, FGच्या ऐवजी 12 घेतले आणि त्याचा वर्ग. आता इथे 12चा वर्ग करता येईल आपल्याला. तर 12चा वर्ग काय येतो, 144 येतो. मग येथे आपण इकडे 12चा वर्ग करून घेऊ, 144. आणि च्या बरोबरीत आता आपल्याला काय, 8 गुणिले EG लिहायचे. या अशी स्टेप मांडायची म्हणजे मग तुम्हाला व्यवस्थित ती समजेल. तर आता इथे बघा, हा 8 जी आहे EG ला गुणिले इकडे येताना काय होईल, तो
भागिले होईल. मग आपण आता काय करू शकतो येथे इजी बरोबर म्हणजे बाजू लगेच बदलून घ्यायची 144/8 म्हणजे छेदस्थानी काय करायचं येते इकडं इजीला 8 गुणिले तिकडे येताना डाव्या साईडला भागिले होतील. मग आता आपल्याला काय करता येईल येथे 144ला 8ने भाग देता येईल. मग आता 8ने भाग देण्यासाठी अगोदर भाग कशाचा जाईल डायरेक्ट तर काय 8च्या पाड्यात 144 नाही म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल येथे बघा 8 1 8 असं करावं लागेल आणि मग उरतील किती इथे 6 उरतील आणि मग 64 होतील 8 8 64 म्हणजे आपल्याला कितीचा भाग जाईल येथे 18चा. अगोदर 8 1 8चा भाग गेला याच्यातून काय करायचे 8 कमी करायचे म्हणजे शिल्लक 6 राहिले आणि वरती 4 घ्यायचे 64 झाले. मग अशा प्रकारे 8 8 64 मग इजी बरोबर किती आले येथे 18 म्हणून आपण येथे लिहून घेऊ शकतो का इजी बरोबर 18. त्यानंतर आता आपल्याला पुढे FD आणि EF विचारलेला आहे. मग आता आपण एक काम करू का आणखी आपल्याला याच्यामध्ये काय दिसतंय ते बघून घेऊ. तर आता त्रिकोण FGE हा एक त्रिकोण दिसतोय. मग आता आपल्याला तो त्रिकोण घेतला तर आपल्याला येथे पायथागोरसचं प्रमेय वापरता येईल कारण आपल्याकडं GF आहे आत्ताच आपण EG घेतलेला आहे मग EF काढू शकतो आपण. मग अशा प्रकारे आपण आता काय करू का पुढचं जे पॉइंट सोडवताना दुसरं EF काढावं लागेल आपल्याला आता याच्यातून. तो सोडवताना आपल्याला काय करावं लागेल येथे का पायथागोरसचं प्रमेय वापरावं लागेल. आता आपण इथे काय केलंय बघा अलीकडचा जो त्रिकोण घेतलाय तो काटकोन त्रिकोण आहे म्हणजे आपण कोणता त्रिकोण घेतला FGE आणि G हा काय आहे 90 अंश आहे म्हणून यामध्ये आता आपल्याला काय करता येईल पायथागोरसचं प्रमेय वापरता येईल. म्हणून येथे आपण काय केलंय पायथागोरसच्या प्रमेयावरून. मग आता पायथागोरसचं प्रमेय आपल्याला माहिती आहे कर्णवर्ग. तर आता आपण या जर त्रिकोणाचं निरीक्षण केलं तर कर्ण कुठे दिसतोय आपल्याला येथे 90 अंश आहे म्हटल्यानंतर ह्या काटकोन करणाऱ्या दोन बाजू झाल्या आणि हा कर्ण आहे म्हणून येथे आपल्याला काय करता येईल बघा EF वर्ग बरोबर काय करायचे उरलेल्या ज्या बाजू आहेत त्या घ्यायच्या. मग कोणती आहे ती उरलेली बाजू FG वर्ग आणि दुसरी कोणती आहे EG वर्ग. मग ह्या बाजू काय करायच्या लिहून घ्यायच्या. आता बघा आपल्याकडं EF नाही आहे पण FG आहे. FG किती आहे आपला 12 म्हणून येथे 12चा वर्ग अधिक EG किती आहे आत्ताच काढलाय आपण तो किती 18 म्हणजे येथे 18चा वर्ग. येथे तुम्ही कारण पण देऊ शकता EG बरोबर 18. आपण विधान वगैरे दिले नाहीत म्हणून हे असं लिहिलं तरी काय हरकत नाही किंवा असं डायरेक्ट ठेवली किंमत तरी चालू शकेल. आता येथे बघा 12चा वर्ग किती होतो 144 12 गुणिले 12 अधिक 18चा वर्ग किती होतो तो करायचा. 18चा वर्ग किती येतो बघा 324. मी तुम्हाला मेथड पण शिकवलेली आहे लक्षात नाही आलं तर तुम्ही त्या मेथडनी पण करू शकता. आता येथे बघा जर 18चा वर्ग करायचा असेल तर 18चा वर्ग करण्यासाठी 8 म्हणजे 8चा वर्ग करून घ्यायचा तो 64 येतो आणि हातचा येईल 6 8 1 8 काय करायची त्याची दुप्पट करायची म्हणजे ती किती झाली 16 आणि त्याच्यामध्ये परत पुन्हा काय करायचे 6 मिळवायचे म्हणजे किती झाले ते 22 म्हणजे हातचे किती आले तिथे 2 आले आणि 1चा वर्ग करून त्याच्यात 2 मिळवायचे म्हणजे किती झाले 3 झाले. अशा प्रकारे तुम्ही हे वर्ग करू शकता. याचा तुम्ही मी सांगितलं तसा सराव केला तर तुमची तोंडी काही सेकंदात वर्ग तयार होतील. मग आता इथे काय करू आपण याची बेरीज करून घेऊ. बेरीज केली तर ती किती येईल बघा 300 आणि 100 किती झाले तिथे 400 आणि 440 20 किती झाले 60 झाले म्हणजे 460 आणि हे 4 आणि 4 8 म्हणजे किती झाले 468. अशा प्रकारे ही बेरीज देखील आपण काय केली तोंडीच केली 468. मग आता पुढे काय करायचंय आपल्याला का हा वर्ग आहे इथे म्हणून आपल्याला काय करता येईल बघ आता दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेता येईल किंवा काय करायचं याचं वर्गमुळाचं चिन्ह आणि वर्ग निघून जातो आणि पुढे उजव्या साईडला वर्गमुळाचं चिन्ह ठेवायचं म्हणजे येथे काय करायचं याची टोपी काढायची आणि याला मंडी घालायची हे लक्षात ठेवा. मग आता 468चं वर्गमूळ निघतं का नाही म्हणून येथे आपल्याला काय करावं लागेल का अशी त्याची अवयव घ्यावे लागतील की एकाचं वर्गमूळ निघलं पाहिजे आणि एक जसाच तसा वर्गमुळात राहिला पाहिजे. तर येथे काय करावं लागतं बघा 468चे वर्गमूळ घेताना 36 गुणिले 13 केलं की त्याचा गुणाकार किती येतो
468 येतो आणि 36चं वर्गमूळ निघतं 6 आणि वर्गमुळात 13. मग अशा प्रकारे आपल्याला इथे काय झालंय, या 36चं आपण वर्गमूळ किती आलं, 6 आलं. 6 6 36 आणि हे 13 जसेच्या तसेच वर्गमुळाच्या चिन्हात ठेवले. तर मग अशा प्रकारे आपण आता काय केलंय, येथे EF जो आहे त्याची किंमत मिळवली, म्हणजे त्याची जी काय लांबी आहे ती मिळवली. ती किती आली, 6 वर्गमुळात 13. मग आता आपण पुढे काय करू, तर पुढचा राहिलेला जो पॉइंट आहे तो घ्यायचा आहे आपल्याला. तर इथे आपण आधी लिहून घेऊ EF बरोबर 6 वर्गमुळात 13. आता त्यानंतर आता इथे आपल्याला बघा पुढचा जो पॉइंट काय आहे, FD काढायचा आहे. तर FD काढण्यासाठी FD करायला नका जाऊ आताच, म्हणजे अजून तुम्ही कमवते नाही आहात. आता इथे काय करायचंय आपल्याला, FD काढायचं आहे. मग FD काढण्यासाठी काय करावं लागेल, ते त्रिकोण बघा. FD कोणत्या त्रिकोणात येतोय, तर FGD या त्रिकोणात काय होतंय, म्हणजे हा जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणामध्ये FD येतो. म्हणून येथे आपण काय म्हणायचंय, का हा जो त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण आहे. येथे आपण लगेच म्हणू शकतो का जी ऑलरेडी आपण वरती लिहिलेलाच आहे तो 90 अंश आहे. मग इथे डायरेक्ट तुम्ही काय म्हणू शकता, का त्रिकोण FGD मध्ये याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल बघा, पायथागोरसचं प्रमेय वापरता येईल. मग येथे देखील आपण काय करू शकतो, पायथागोरसचं प्रमेय वापरू. पायथागोरसच्या प्रमेयानुसार, म्हणजे येथे आपण याच्या समोरच लिहून घेऊ, म्हणजे काय होईल आपल्याला ते सहज लक्षात येईल. पायथागोरसच्या प्रमेयावरून, मग पायथागोरसच्या प्रमेयावरून आता आपल्याला काय टाकावं लागेल, ते बघा कर्ण कोणता येतोय, बाजू कोणत्या येतात ते लक्षात घ्यायचंय. मग आता 90 अंश ज्या साईडला आहे त्या साईडला काय होत असतं माहिती, तुम्हाला काटकोन करणाऱ्या बाजू मिळतात. ही आणि ही काटकोन करणारी बाजू आहे आणि FD हा काय आहे, कर्ण आहे. मग आपण आता येथे काय करू शकतो, FD वर्ग, म्हणजे इथे पुढे आपल्याला लिहून घेता येईल FD वर्ग बरोबर, मग काटकोन करणाऱ्या बाजू कोणकोणत्या आहेत त्या घ्यायच्या. तर काटकोन करणाऱ्या बाजू येथे FG वर्ग अधिक GD वर्ग. मग आता ह्या बाजू आपण येथे काय केल्यात, घेतल्यात. आता आपण त्यांच्या किमती काय करू, लगेच लिहून घेऊ. त्यांच्या किमती काय येतात, FG ची किंमत किती आहे, 12, म्हणजे इथे 12चा वर्ग. GD किती आहे, 8 आहे, 8चा वर्ग येईल. तर आता येथे बघा बरोबर काही 12चा वर्ग किती होतो, येथे 144, म्हणून येथे काय करावं लागेल आपल्याला, 144 येतील, अधिक 8चा वर्ग किती होतो, 64. मग आता यांच्या दोन्हींची काय करावी लागेल, इथे आपल्याला बेरीज करावी लागेल. तर बेरीज केली तर ती बेरीज किती भरते बघा, येथे 100 म्हणजे 100 ऑलरेडी आहेत. मग आता 6 आणि 4 किती झाले, 10 झाले, म्हणजे 200 झाले, आणि 4 आणि 4 8 झाले, म्हणजे इथे बेरीज किती झाली, 208 झाली. अशा प्रकारे आपल्याला येथे FD वर्ग बरोबर किती आले, येथे 208 आले. तर आता आपल्याला काय करावं लागेल बघा, येथे का FD बरोबर हे लिहून घ्यावं लागेल, FD वर्ग बरोबर काय आहे, तिथे 208. आता आपण ही स्टेप पुढे घेऊ. आता येथे काय होतं, FD वर्ग बरोबर 208. मग आपल्याला काय करता येईल, FD बरोबर काय करता येईल, 208 वर्गमुळामध्ये लिहिता येतील, म्हणजे वर्गमुळाच्या चिन्हामध्ये. तर वर्गमुळाच्या चिन्हामध्ये मी सांगितलं तुम्हाला, जर डाव्या साईडला जर टोपी आली तर उजव्या साईडला काय करायचंय, त्याला स्वेटर वगैरे घालायचं, बंडी घालायची, हे लक्षात ठेवा. तर आता येथे बघा आपण तीच मेथड येथे केली. आता 208 जे आहेत त्याचं डायरेक्टली वर्गमूळ निघत नाही, म्हणून आपल्याला काय करावं लागेल, याचे देखील अवयव पाडून घ्यावे लागतील, की एकाचं वर्गमूळ निघलं पाहिजे आणि एक अवयव वर्गमुळात जसाची तसंच राहील. मग आता इथे बघा, जर आपण 16 गुणिले 13 केलं तर त्यांचा गुणाकार किती होतो, 208 होतो. किती होतो, 208. तर 3 सक 18, म्हणून इथे बघा 8 आले एकक स्थानी. बाकीचे सगळा गुणाकार तुम्ही चेक करू शकता. 16 गुणिले 13 बरोबर किती होतात, 208. मग आता आपल्याला इथे काय करता येईल बघा, 16चं वर्गमूळ किती निघेल, 4 निघेल, आणि वर्गमुळाच्या चिन्हात 13 जसेच्या तसेच राहतील. मग अशा प्रकारे आता इथे आपल्याला FD बरोबर किती मिळाले, 4 वर्गमुळात 13 मिळाले. मग आता आपण तीनही यांच्या किमती काढलेल्या आहेत, तर त्यांच्या किमती शेवटी काय करायच्यात, व्यवस्थित आपल्याला लिहायच्यात.
आपण पहिली किंमत कशाची काढली होती, इजेची. इजेची लांबी किती होती, 18. त्यानंतर इथे एकक दिलेलं नाही म्हणून एकक द्यायची गरज नाही. त्यानंतर पुढे म्हणजे हे पहिलं एक नंबर. त्यानंतर पुढचं काय घेतलं आपण, FD 2, मला वाटतं लास्ट सांगितलेलं होतं, नाही शेवटी EF होता आणि मध्ये FD होता, म्हणून आपण आता येते प्रश्नामध्ये मग FDच घेऊ. FD बरोबर किती, 4 वर्गमुळात 13 आणि EF बरोबर किती, तसं काही नाही, EF काढा अगोदर किंवा FD काढा, कारण आपल्याला दोनही त्रिकोण मिळतात, काटकोन त्रिकोण. त्याच्यामुळे आपण तिकडून सुरुवात केली काय आणि इकडून सुरुवात केली तरी काही फरक पडणार नाही. म्हणजे आपण FD ची किंमत अगोदर काढू शकतो किंवा EF ची काढू शकतो. येथे काही म्हणजे तसं काही नाही का याचीच काढायला पाहिजे आधी त्याचीच पाहिजे, तुम्ही कुठलीही तिन्हीपैकी एक किंमत काढू शकता. मग येथे आपण EF बरोबर किती काढलेली आहे किंमत, 6 वर्गमुळात 13. मग अशा प्रकारे आपल्याला या उदाहरणाचे उत्तर मिळाले. आता आपण काय करू का, यानंतरचा 8वा प्रश्न घेऊ. आता आपण येथे 8वे उदाहरण घेतले आहे. यामध्ये एका आयताची लांबी 35 सेमी व रुंदी 12 सेमी, तर त्या आयताच्या कर्णाची लांबी काढा. आता येथे बघा आपल्याला काय दिलंय, लांबी आणि रुंदी दिलेली आहे. म्हणजे आपल्याला माहिती आयत कसा असतो ते, तर आयताचे जे कोन जे असतात म्हणजे ते सर्व 90 अंशाचे असतात. म्हणजे येथे आपण जर आयतामध्ये कर्ण काढला, इथे आपण कर्ण काढून घेतलेला आहे बघा, AC हा कर्ण आहे. तर आपल्याला येथे 2 त्रिकोणामध्ये त्या आयताचं विभाजन झालेलं दिसतंय. आणि आपण आता येथे काय करू शकतो का, कुठला तरी आता इथे म्हटलंय काय, चौकोन ABCD हा काय आहे, आयत आहे. आणि त्याच्यामध्ये कोन ABC हा किती, 90 अंश. सर्वच 90 अंश आहेत, पण आपण 20 घेतला इथे म्हणजे त्रिकोण ABC घेतलेला आहे. येथे त्रिकोण ABC हा काय आहे, काटकोन त्रिकोण आहे, म्हणून आपण ते इथे व्यवस्थित लिहून घेतलं. तर आता बघा आपल्याला काय केलं, इथे बघा जर आपण काटकोन त्रिकोण ABCचं जर निरीक्षण केलं तर AB आपल्याला दिलेले आहे, म्हणजे तिची लांबी किती, 12 सेमी दिली आणि BC ची लांबी किती दिलेली आहे, 35 सेमी. मग आपण येथे कर्ण सहज काढू शकतो. मग त्यासाठी आपल्याला माहिती काय करायचंय, पायथागोरसच्या प्रमेयानुसार. आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार हे आपल्याला काय करता येईल, कर्ण काढता येईल. यावरून अशा प्रकारे तुमच्या लक्षात आलं असेल का येथे काय वापरायचे ते, म्हणजे पायथागोरसचं प्रमेय येथे काय करायचे आपल्याला वापरायचं आहे. तर चला तर मग आता आपण काय करू, येथे त्रिकोणांची नावे म्हणजे त्रिकोणामध्ये जे कर्ण आहे, बाजू आहेत त्या लिहून घेऊ. मग येथे पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण काय आहे आपला, AC आहे, म्हणून येथे AC वर्ग बरोबर, त्यानंतर बाजू पुढची बाजू बघा AB घेऊ शकतो, AB वर्ग अधिक पुढची बाजू कोणती येईल, तिथे BC वर्ग येईल. येथे BC वर्ग घ्यायचा आहे. तर आता येथे काय करायचंय बघा का, AB ची किंमत काय आहे आपल्याकडे, AC नाही आहे पण AB आहे. AB किती आहे, 12 सेमी आहे आणि म्हणून त्याचा म्हणजे वरती इथे वर्ग आहे म्हणून वर्ग घ्यायचा. त्यानंतर BC किती आहे आपल्याकडे, 35 टाकला आणि त्याचा वर्ग लिहिला पुढे. तर आता इथे पुढे काय करता येईल आपल्याला बघा, 12चा वर्ग आणि 35चा वर्ग करायचा आहे. तर 12चा वर्ग आतापर्यंत मला वाटतं तुमच्या सर्वांच्या पाठ झाला असेल, कारण 144 हा आपण मागच्या भागामध्ये बऱ्याचदा तो 2 मला वाटतं मागच्या किंवा त्याच्या मागच्या भागामध्ये असेल, बऱ्याच वेळा तो 12चा वर्ग आला होता. म्हणून आता तो तुमचा तर चांगलाच पाठ झाला असेल, करायची तुम्हाला गरज नसेल तयार करायचं, म्हणजे शक्यता वाटत नाही मला तसं की करावं लागेल म्हणून. आता पुढे बघा 35चा वर्ग घ्यायचा. तर आता येथे मी अतिशय महत्वाचा पॉइंट सांगत आहे, तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. आता तुम्हाला म्हणजे मी कुठलेही उदाहरण म्हणजे समजून सांगताना त्यामध्ये अतिशय महत्वाचे आणि लवकर अशा प्रकारे येतील असे पॉइंट तुम्हाला शिकवणार आहे. म्हणजे तुम्हाला थोडक्यात काय एक प्रकारचे ट्रिकच त्यामध्ये मी देणार आहे. तर तेव्हा तुम्ही लक्षात घ्या का हे 10वीचं गणित आहे, पण 10वीच्या गणितामध्ये मी तुम्हाला इतर जे काही ट्रिक वापरायचे असतात, ज्या पॉइंटला अनुसरून ते सर्व तुम्हाला येथे सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही सर्व जे व्हिडिओ आहेत ते बघत चला आणि प्रत्येक उदाहरण व्यवस्थित अभ्यासा. तुम्हाला सर्व उदाहरणं समजतील आणि नवनवीन ट्रिक देखील तुम्हाला मिळून जातील. तर आता इथे बघा 35चा वर्ग करायचा म्हणजे काय, येथे बघा 5 आहे. मी इतर संख्यांचा वर्ग कसा करायचा ते शिकवलं, फक्त 2 अंकी संख्यांसाठी.
तर आता इथे मात्र काय करायचं, 5 आहेत एकक स्थानी, म्हणून एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्यांचा वर्ग कसा करायचा, तर ते अतिशय सोपं आहे. तर व्यवस्थित लक्ष द्या. बघा इथे 5चा वर्ग किती येतो, 25, तो लिहून घ्यायचा. आणि 5च्या अलीकडे कोणती संख्या आहे, 3. मग 3च्या पुढची कोणती संख्या आहे, 4. मग 4 आणि 3 म्हणजे 3 जी संख्या आहे हिच्या पुढची संख्या घ्यायची आणि त्या दोन्हींचा गुणाकार करायचा. तर येथे आपण आता 3 आणि 4चा गुणाकार केला तर तो किती येतो, याच्या पुढची संख्या बघा कोणती आहे, 4 आहे. मग यांच्या दोन्हींचा काय करायचा, येथे गुणाकार करायचा आहे. मग 3 आणि 4चा गुणाकार केला तर तो किती येतो, 3 चोक 12. अशा प्रकारे आपल्याला एकक स्थानी 5 असतील तर त्या संख्येचा तोंडीच वर्ग काढता येतो आणि तो मी तुम्हाला आता काढून दाखवलेला आहे. मग आता इथे आपल्याला काय करायचंय, 35चा वर्ग किती आलेला आहे आपला, 1225, तो लिहून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, याची बेरीज करायची आहे. तर बेरीज केल्यानंतर ती किती भरते बघा, तर इथे किती आहेत, 1000 आणि इथे म्हणजे 1000 पूर्ण आहे, त्याच्यामुळे त्याची बेरीज करायची गरज नाही. मग जे 1000 इकडे आपण तसेच मांडू शकतो, कारण इथे हातचा येण्याचे चान्सेस पण नाहीत, संख्या खूप छोट्या आहेत. मग इथे 2 आणि 3 किती झाले, 300 झाले. इथे बघा 4 आणि 2 किती झाले, 60 झाले. 4 5 किती झाले, 9 झाले. म्हणजे इथे आपण लगेच लिहू शकतो 2 आणि 1 किती आहे आपला, 3. 4 आणि 2 किती झाले, 6 आणि 4 आणि 5 किती झाले, 9. मग अशा प्रकारे 1369 ही काय झाली, याची बेरीज झाली. तर आता आपल्याला काय करायचं, इकडे डाव्या साईडला टोपी आहे, तर उजव्या साईडला काय येणार आहे, इथे तुम्हाला सांगितलं बंडी येणार आहे. म्हणून इथे काय करायचंय बघा, एसी बरोबर वर्गमूळ. त्याला थंडी वाजली या अंकांना, म्हणून म्हणजे आपण काय करतोय, त्याला एक बंडी घालतोय, वर्गमूळाचं चिन्ह देतोय. तर आता ही वर्गमूळ काढल्यानंतर बघा, म्हणजे याचं जे वर्गमूळ आहे ते काय निघेल बघा, 37 येईल. कारण इथे एकक स्थानी किती आहेत, 9 आहेत. मग एकक स्थानी जर 9 असतील तर आपल्याला जे वर्गमूळ येणारी जी संख्या आहे ती संख्या काय असते, शक्यतो आता येते 9 येतात म्हटल्यानंतर 7 7 49 आणि 3 त्रिक 9 ह्या दोनच संख्यांचं येईल. आणि म्हणजे ही जी पद्धत आहे ही पद्धत तुम्हाला मी नंतर शिकवेल, कारण याच्यामध्ये ही तुम्हाला दिलेली आहे, त्यामुळे तुमची जम्बलिंग नको व्हायला, म्हणून मी ही जी आहे वर्गमूळाची पद्धत नंतर सांगेन. पण मी एवढा क्ल्यू दिलाय का एकक स्थानी येथे 9 आहेत, म्हणजे आपल्याला येथे एकक स्थानी 3 किंवा 7 अंक असणारी संख्या वर्गमूळ येईल, हे तुम्ही लक्षात घ्यायचंय. मग आता येथे बघा, याचं जे वर्गमूळ येईल ते काय येईल, 37. काय येतं वर्गमूळ त्याचं, 37. मग अशा प्रकारे येथे आपल्याला आयताच्या कर्णाची लांबी मिळाली, ती किती मिळाली, 37 सेमी. मग आता येथे आपण म्हणू शकतो काय, एसी बरोबर किती येईल, 37. किंवा येथे आयताच्या कर्णाची लांबी किंवा कर्ण बरोबर असं म्हटलं तरी चालू शकेल. तुम्हाला म्हणजे योग्य वाटेल ते तुम्ही लिहा. पूर्ण याच्यात लिहिलं तरी काही हरकत नाही, म्हणजे पूर्ण तुम्ही लिहू शकता, आयताच्या कर्णाची लांबी 30 सेमी. मग अशा प्रकारे आपलं हे उदाहरण पूर्ण झालं. अतिशय सोपं असं उदाहरण होतं. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि रोज माझ्यासोबत सराव करा. थँक्यू.